तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि माझ्या मित्रांनो. आपण आत्ता आलो आहे आपल्या रानात. तर आता भेंडीचा प्लॉट आहे बघा आपला. हत्तीघास काढला आपला 53 घेऊन आलेलो. आणि आता भेंडीला आपण घेणारे फवारणी एक भेंडीला, मकल आणि गवारीला वाढीसाठी, फुलकळीसाठी ती आता उद्याच्याला घेऊया असं माझं म्हणणं आहे. आणि टोमॅटोचा प्लॉट आपण पूर्णपणे मोकळा करणार आहे, त्याचा पण व्हिडिओ येईल लवकरच. तर चला आजचा व्हिडिओ आपण कनेक्टेड राहूच बाकीच्या गोष्टींमध्ये. आणि आपण हत्तीघास काढला आहे, ऊसाच्या कांड्या आणल्यात नर्सरीवरनं. आता ते आपला बॅलर टाकणार आपण राहिलीत. बॅलर घेऊन जायचे, स्लरी बनवायला ठेवायची, आपल्याला स्लरी बनवायची चालू करायची आपल्याला आता ऊसाला. त्यामुळे स्लरीचा पण व्हिडिओ टाकणार आहे आपण एक पूर्णपणे. आणि तिथं बघा आपली गवारी आहे बघा. टोमॅटोचा प्लॉट अजून आपला तसंच आहे. मकाचा प्लॉट आहे तसं. मका आहे बघा, मका चांगली आहे पण टोकली मका आपण. आणि ही भेंडी आहे बघा आपली भेंडी. भेंडीला आणि गवारीला मेन म्हणजे फवारणी घ्यायची आहे. आणि इकडं मागणं लावलेली भेंडी आहे बघा. तुम्हाला खाली जाऊन दाखवतो कशा प्रकारे आली आणि कशा प्रकारे नाही. तर मित्रांनो ही बघा भेंडी आपली. ही सगळ्यात पहिली लावलेली भेंडी आणि ही मागणं लावलेली भेंडी. 8 ते 10 दिवसाचा गॅप असेल, 8 ते 10 दिवसाचा, कमी नाही. पण ह्या भेंडीला पाण्यात जरा म्हणजे पाऊस चालू झाला आणि लावली आपण, त्यामुळे आपण हे ठिबक जोडलं नाही, हातरून ठेवलं होतं ती सगळं काढले. ते आता आपण जोडणार आहे आणि पाण्याचं नियोजन लावणार आहे या भेंडीला. कारण की आता पाणी दिलंच पाहिजे, आता जरा वाळायला लागले वावर. त्यामुळे आता ह्याला बी पाणी देणार आहे, त्याला पण पाणी देणार आहे. ह्याच्या पाईपा ओढून घेणार आहे सगळ्या बघा दुमातल्यात कुठं कुठं. तर ह्या पाईपा ओढून घ्यायची, त्या फवारणी घेतली पाहिजे उद्या. औषध पण लगेच सोडणार आहे आपण ह्याला. औषधाला काय मागं म्हणजे ठेवणार नाही. आता आपण काय काय ठिकाणी 2-2 लावलेत बघा. काय काय ठिकाणी एक लावले. हे बघा एका ह्या ठिकाणी तर 3 आहे ती. पण भेंडी कशी आहे, टॉपची आहे का नाही बघा. जाडी बिडी एक नंबर. जशी सिंगल ह्याची जाड आहे तशीच ह्याची पण जाड आहे. त्यापेक्षा थोडीशी जास्त म्हणलं तरी चालेल. हे काय इथं 2 लावले ते, ठिकाणावर लावले ते. तर चला बघूया बाकीच्या गोष्टी. व्हिडिओमध्ये कनेक्टेड राहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आपल्या फवारणीचा डोस तुम्हाला दाखवतो मी उद्या घेऊ किंवा परवा घेऊ, केव्हा घेऊ तेव्हा आपण फवारणीचा डोस सांगू तुम्हाला काय घ्यायला लागतो आहे काय नाही ते. आणि नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपले डेलीचे येतात. डेली काय आपण शेतीत करतो आहे काय नाही ते आपलं पडत असते. त्यामुळं कनेक्टेड राहा आणि आपल्याला सपोर्ट ठेवा. कारण की आपण डेलीचे व्हिडिओ सांगणार आहे आणि काय केलं पाहिजे काय नाही ते पण आता आपण इथनं पुढे सगळं म्हणजे आपण आत्तापर्यंत औषधाचे डोस वगैरे दाखवत नव्हतो, पण आता आपण औषधाचे डोस वगैरे दाखवणार आहे. काय घेतलं आपण, कसं केलं, काय केलं. तर त्यासाठी आपल्याला कनेक्टेड राहा आणि पूर्णपणे आपल्याला सपोर्ट ठेवा. धन्यवाद. बाकीचं आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोचा प्लॉट काढणार आहे, म्हणजे पूर्णपणे सगळं म्हणजे रस्सा वगैरे सोडून टाकणार आहे. तर त्या रस्सा सोडून उपटून जेवढं होईल तेवढं आपण ती घेणार आहे. तर बघूया कसं काय होतं आहे आपलं ती. आणि ती पण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवूया. आजचा व्हिडिओ आपला आता 4-4:30 झाल्यात. दाराचं टायमिंग होत आलं आहे आपलं. आता गुरांना वैरण टाकली पाहिजे आणि आपण दाराकडे पोचणार आहे आता. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्लॉट काढून टाकणार आहे, तर ते पण आपण दाखवूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला धन्यवाद व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.